पाईल्स समजून दुर्लक्ष केले. नंतर कॅन्सर निघाला. डॉक्टर मला वाटलं की हे साधी मूळव्याध आहे. मित्रांनो, ही एक ओळ मी माझ्या ओपीडीत दर महिन्याला किमान 1-2 तर रुग्णांच्या तोंडातून ऐकतो आणि दुर्दैवाने जेव्हा हे बोलताना तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक 50 वर्षाचे गृहस्थ आले. त्यांनी गेले कित्येक महिने शौचाच्या वेळी रक्त पडत होते. त्यांनी काय केलं, जे आजकाल प्रत्येकजण करतं. Googleवरती सर्च केलं आणि एआयचं मदत घेतलं. मित्रांना विचारलं. मित्रांनी सांगितलं, "अरे, हे तर काही नाही. आजकाल सर्वांनाच पाईल्सचा त्रास आहे. घरगुती उपचार कर, बरे वाटेल. बाजूच्या डॉक्टरांना दाखव, बरं वाटेल." त्यांनी घरगुती उपचार केले. मेडिकलमधून मलम लावले. पण एक क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनला जाऊन तपासण्याची बिलकुल कसरत घेतली नाही. हळू-हळू वजन कमी होऊ लागले आणि शौचाची सवय बदलली. शौचाची सवय बदलणे म्हणजे कधी बद्धकोष्ठता, कधी जुलाब हे सुद्धा होऊ लागले. रक्त रोजच मोशनमध्ये होत होते. शरीरातील अशक्तपणा प्रचंड वाढला. जेव्हा त्यांनी शेवटी माझ्याकडे आले, तेव्हा कोलोनोस्कोपी केलं तर समोर धक्कादायक गोष्ट समोर आली. ते तर फक्त पाईल्स नव्हतं मित्रांनो, तो कोलॉन कॅन्सर होता. तो आतडीमध्ये वाढणारा मोठ्या आतडीचा कॅन्सर होता आणि जेव्हा हे कॅन्सर सांगितलं, तेव्हा एकदम तो घाबरून गेला. इथे सगळ्यात महत्त्वाची समजून घेणारी गोष्ट आहे. कोलॉन कॅन्सर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे अर्ली स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाले, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्ण त्यातून सुखरूप बाहेर येऊ शकतो. पण भारतात अनेक रुग्ण अगदी शेवटच्या स्टेजला आमच्याकडे येतात. कारण मलामध्ये जो काही रक्त येतो, त्याला प्रत्येक जणाला वाटतं हे साधी रक्त आहे. हा साधा पाईल्स आहे. अगदी इव्हन फॅमिली डॉक्टरसुद्धा म्हणतात, काही काळजी करायची गरज नाही आणि बरेच लोकं याला दुर्लक्ष करतात. आजकाल जी काही आकडेवारी सांगते, की हे केवळ 40शी 50शी 60 मधला आजार नाही, तर आपल्या जीवनशैली बदलणं, खानपीन बदलल्यामुळे अगदी 20शी-30शीच्या तरुणांमध्ये सुद्धा कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी शौचात पडणारा रक्त हा पाईल्स किंवा मूळव्याध असतं असं नाही. स्वतःचे डॉक्टर बनू नका. Googleवरती उपचार शोधू नका. एक जवळील चांगलं कोलोरेक्टल सर्जन, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा कॅन्सर स्पेशलिस्ट भेट करून तपासणी करून घ्या आणि कॅन्सर असतं म्हणून त्याला पण घाबरू नका. कारण योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय तुमचं जीवन किंवा तुमच्या फॅमिलीचा जीव वाचवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुम्हालाही एक कोणाला असं वाटत असेल तर त्यांना शेअर करा. निरोगी राहा, सतर्क राहा. धन्यवाद.